ठाण्यातील कळवा रेल्वे स्टेशनवर झालेला किरकोळ वाद आता थेट मनसेच्या कार्यालयापर्यंत पोहोचला। या घटनेत एका अमराठी महिलेबरोबर झालेल्या वादानंतर तिला माफी मागण्यास सांगण्यात आले, मात्र माफी मागूनही त्या महिलेच्या कानशिलात लगावण्यात आली। हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून मनसेचे पदाधिकारी विनायक बिटला यांच्या फेसबुकवर तो शेअर करण्यात आलाय। या व्हिडिओमध्ये संबंधित महिला कळवा स्थानकावर झालेला प्रसंग सांगताना दिसते। ती कबूल करते की गर्दीच्या वेळी झालेल्या धकाधकीत माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले आणि मी हात उचलण्याचा प्रयत्न केला। ती दिलगिरी व्यक्त करत असतानाच बाजूला बसलेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांपैकी एक जण तिला कानशिलात लगावते। मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधून उतरताना मनसेच्या पुरुष कार्यकर्त्यांना चुकून त्या महिलेच्या अंगाला धक्का लागला होता। कार्यकर्त्याने तात्काळ माफी मागितली, मात्र तरी त्या महिलेने वाद घालत अपशब्द वापरले, मराठी लोकांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। या घटनेनंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर प्रकरण मनसेच्या कार्यालयात नेण्यात आलं। तिथे माफी मागताना त्या महिलेच्या कानशिलात लगावण्यात आली आणि तो क्षणच आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। विनायक बिटला यांच्या फेसबुकवरून शेअर झालेल्या या व्हिडिओवर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काही जण मनसेच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, तर काही जण महिलेला मारहाण केल्याबद्दल टीका देखील करतायत। कळवा स्टेशनवरील छोटा वाद आता ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय। दिया मैंने उसको मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर, जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र लोगों से माफी मांगती हूँ। थैंक यू। आई मला परत असं बोलायचं नाही महाराष्ट्र लोकांना, समजलं? बस बस इथे। नमस्कार, तुम्ही बघू शकता आता त्या ताईने जी व्हिडिओ बनवली, जे माफी मागितली, हे आमचे पदाधिकारी स्वरा काटे त्यांचे मिस्टर हे कामावरून येत होते। द पोलीस न्यूज ब्युरो, कळवा।